ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृतं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सांब जानमस पार्वते पते शिव हर हर महादेव। संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। वृषभलिंग शिवाचार्य महाराज की जय। अनंत कोटी देवाला वंदन करून, ब्रह्मांड नायकाला वंदन करून, माझ्या सासू सासऱ्याला वंदन करून, आई वडिलांना वंदन करून, माझ्या पतीला वंदन करून मी 4 शब्द सांगणार आहे। हे सगळ्याला वंदन कशामुळे केलं तर बाबा अधिक मास, आणि अधिक मास आता संपत आलेला आहे आणि आपल्या घरी आम्ही गुरुचरित्राचं वाचन करत आहे, गुरुचरित्राचं पारायण करत आहे। गुरुचरित्राच्या 29 अध्यायापासून 35 अध्यायापर्यंत शिवलीला अमृतमधल्या थोडं सारांश त्याच्यामध्ये आलेला आहे। आणि पतीची सेवा केल्यानंतर काय, आई वडिलांची सेवा केल्यानंतर कोणतं फळ मिळते, आणि पतीसोबत आपण खोडीपणा केलो, पतीची चेष्टा केलो तर काय आपल्याला सजा मिळते, हे सगळं काही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आपल्या गुरुला कसं वंदन करावं, आपल्या गुरुला कसं भजावं, ह्या सगळ्या पद्धतीचं त्याच्यामधलं आम्ही वाचन केल्यामुळं हे सगळ्यांना वंदन करून मी 4 शब्द सांगावा असं मला वाटलं। तर माझे गुरु वृषभलिंग शिवाचार्य कवळास, दत्त गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की बाबा गुरुला वंदन करा, गुरुला आपल्या गुरुला भजा, अगोदर आपल्या कुळदैवताला भजा। कुळदैवत आपले गुरु यांना वेळोवेळी आपण वंदन केलं पाहिजे। गुरु आहे तर सगळं आहे, म्हणून आपले पहिले गुरु आईवडील असतात आणि दुसरे गुरु आपले शिक्षक असतात। ह्याच पद्धतीनं आणि आपले घरचे कुळगुरू सुद्धा असतात, म्हणून आपल्या गुरुला आपण वंदन करावंच लागतंय। आणि गुरु वाचून आपल्याला मार्ग सापडतच नाही। गुरु हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला गुरु हा असायलाच पाहिजे। गुरु असल्याशिवाय आपल्याला मार्ग सापडत नाही। म्हणून आपल्या राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी भक्तिस्थळाला ज्या वेळेला गुरुपौर्णिमा असते त्यावेळेला लाखांशी लाखोर भक्त तिथं जातात, पायी वारी करतात, पायी जत्रा करतात, आणि तसंच कपिलधारला सुद्धा जातात। तर हे सगळा पैंडा कोण पाडलं म्हणजे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज माऊलीने केलेला आहे, आणि त्याच मार्गाने हे सगळे शिवभक्त चालत आहेत। त्याच पद्धतीनं संत शिरोमणी मन्मस्वामी माऊली कपिलधारमध्ये असल्यामुळं कपिलधारला सुद्धा कार्तिकी वारी जाते। आणि योगायोगानं आता बघा लगेच आपल्याला आषाढी वारी लगेच तयार झालेली आहे, चालू झाली आषाढी वारी। निघाले वारकरी पंढरपूरला, पालखी निघाली आळंदीहून, आणि चला आपण भजनाचा सोहळा मस्तपैकी चालू करायला पाहिजे। आणि असं मला एवढा आनंद वाटतंय, म्हणून गुरुविषयी, परब्रह्माविषयी, श्री स्वामी समर्थाविषयी मला बोलायला फार आवडतं। म्हणून आपापल्या गुरुला सुद्धा वंदन करावं लागतंय। गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव। गुरुच्या चरणावर जर भाव ठेवलो तर आपल्याला देव भेटल्याशिवाय राहत नाही।
देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय, देव कुठं आहे तर गुरुच्या जवळच आहे. तर वर्षभलिंग शिवाचार्य कवळासचे माझे गुरु आहेत. आणि आपण गुरुपौर्णिमेला सुद्धा आम्ही आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या गुरुला बोलावून घेतो. आणि माझे गुरु ब्रह्मांड नायक आता माझ्या पाठीशी उभे आहेत. कवळासचे गुरु तर आहेत, पण माझे ब्रह्मांड नायक सुद्धा माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि वेळोवेळी मी दररोज माझ्या गुरुला मी बोलवत असते. दररोज सावलीप्रमाणे मी राहते. सावलीप्रमाणे माझ्या पाठीमागं गुरु माझे राहतात. म्हणून ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असताना आपले कशाचीच आपल्याला चिंता नाही, चिंता करायचंच नाही. चिंता नेई चितेच्या जवळी. एकाच अनुस्वाराचा फरक आहे. म्हणून चिंता आणि चिता या दोन्हीमध्ये थोडंच फरक असल्यामुळं एका अनुस्वाराचा आपण चिंता करायची नाही. आपल्याला ज्या वेळेला चिंता करायचा प्रसंग आला त्यावेळेला आपल्या हात जोडून आपल्या गुरुचं नामस्मरण करा. आपल्या गुरुवर भाव ठेवा. गुरु वाचून मार्गच सापडत नाही. म्हणून ब्रह्मांड नायक सांगत आलेले आहेत की बाबा मलाच पूजा करा, माझीच करा असं त्यांनी सांगितलेच नाहीत. गुरु आपल्या दत्त प्रभूचं जे गुरुचरित्र आहे त्याचं नावच गुरुचरित्र आहे. म्हणून मला असं बोलावं असं वाटलं एवढं गुरुवर. का तर गुरुचरित्राचं पारायण माझ्या घरी चालू असल्यामुळं मला गुरुवर एवढं काही बोलावं असं वाटलं. आणि माझेसुद्धा गुरु महाराज व्यवस्थित येतात, आशीर्वाद देतात. आणि प्रेमळ माझी गुरुमूर्ती, मोठ्या मनाची माझी गुरुमूर्ती माऊली आहे त्यांना. आणि हाणेगावचे शंकरलिंग शिवाचार्य हे सुद्धा दोघं सोबत असतात. हे माझे कुळगुरू असल्यामुळं त्यांना साष्टांग दंडवत इथूनच करते. आणि कवळास म्हणजे साक्षात कैलास आहे. अशा गुरुला कोटी कोटी वंदन. तर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला खूप खूप गर्दी, अधिक मासामुळं खूप गर्दी आहे. तरीसुद्धा एवढं लोक त्या अक्कलकोटामध्ये लाखावर लोक आहे, लाखावर भक्त आहेत. तरीसुद्धा प्रसन्न अशा चेहऱ्यानं जातात, येतात, यात्रा करतात. मस्तपैकी दर्शनात गर्दी गडबड कुठंच होत नाही. छानपैकी दर्शन घेऊन येत असतात. आणि आता धोंड्याचा महिना संपत आलेला, अधिक मास संपत आलेला आहे. आणि अधिक मासामध्ये जेवढं देवदेव केलं तेवढं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आणि आपण धोंडेदान करत असतो. धोंडेदान करत असताना आपण अनारशा करत असतो. आणि त्या अनारशावर आपण खसखस लावल्यामुळं अनारशाचं एक महत्त्व आहे मोठं, की बाबा धोंडेदान करत असताना 11, 21, 31, 100, 101, 1,00,000 असं दान करायचं. दान करण्याचं महत्त्व आहे. जेवढे आपण दान केलो त्याच्याहून दुप्पट आपल्याला पुण्य मिळत असतं असं म्हणले गेलेलं आहे. म्हणून त्या अनारशाला जर खसखस लावलं तर आपल्याला मोजता येणार नाही तेवढे खसखस. त्या 31 जरी आपण धोंडे दान केलो आणि खसखस लावून तर खूप असे खसखस त्याला लागलेले असतात. आणि तेवढे धोंडे दान केल्यासारखं आपल्याला पुण्य मिळत असतं. बघा आपल्यापाशी कितीतरी स्वार्थ आहे की बाबा आपण खसखशीच्या दुप्पट आपल्याला पुण्य मिळावं असं का होईना म्हणून आपण धोंडे दान करत असतो. आणि करावंच, स्वार्थापोटी का होईना, मागत असताना का होईना, पण देवधर्म नामस्मरण हे करावंच लागते. बघा स्वामी भक्तांनो, मला एवढंच सांगायचं की बाबा आता आपल्याला पर्याय उरलेला नाही. कशाशिवाय? गुरुशिवाय, नामस्मरणाशिवाय आता आपल्याकडे पर्याय नाही. हल्लीच्या जगामध्ये कोणी कुणाला ओळख देत नाही, कुणाचं कुणावर प्रेम राहिलेलं नाही. आपण रोडवर चालायला गेलो तर रोड पुरेनासे झालेला आहे. बघा म्हणून आपल्याला आज सकाळी जर आपण बाहेर निघालो तर रात्री घरी येईपर्यंत आपला भरवसा राहिलेला नाही की बाबा घरून गेलो आणि घरी परत येणार आहोत आपण लेकरा बाळामध्ये, असा विश्वास आता राहिलेला नाही या कलियुगाचा.
म्हणून तुम्ही नामस्मरण करा. कोणत्याही देवाचं करा, मी सांगत नाही की माझ्या स्वामीचंच करा, कोणत्याही देवाचं करा, पण नामस्मरण करा. आणि आपल्या मनामध्ये देवदेव केल्यामुळं थोडं का होईना आपलं संकट हरण होत असतं, संकट दूर होत असतं. म्हणून आपण नामस्मरण करायला शिकलंच पाहिजे. सद्गुरूने कृपा केली आणि चित्त ममताही नेली. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताही नेली. आता झालो मी निर्भय, आता झालो मी निर्भय, बळकट धरिलो गुरुपाय. आनंद झाला मज भारी, आनंद झाला मज भारी, साठवे ना हो अंतरी. आता झालो मी निर्भय, बळकट धरिलो गुरुपाय. आता झालो मी निर्भय, बळकट धरिलो गुरुपाय. बसवलिंग म्हणे गुरुकृपा, बसवलिंग म्हणे गुरुकृपा, ऐक्य झालो सुस्वरूपा. आता मी माझ्या गुरुसोबत मी मग्न झालेला आहे, मी तल्लीन झालेला आहे. ज्याप्रमाणे स्वामीसुत आवडता भक्त, स्वामीसुत आवडता भक्त स्वामीचा खडावं घालून नाचायला लागला, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन करायला लागला, खडावं घालून नाचायला लागला. आणि स्वामी समीप गेला. स्वामी ज्या वेळेला राजाच्या हवेलीमध्ये ज्या वेळेला स्वामी समर्थाची स्वारी होती आणि त्यावेळेला स्वामीसुत राजवाड्याच्या समोर जाऊन भजन गायला लागला. आणि महाराणीने आज्ञा केली की बाबा जावा बाहेर, कोण गात आहे एवढं सुंदर, आणि त्याला वाड्यामध्ये घेऊन या. आदराने स्वामीसुताला राजवाड्यात नेण्यात आलं. आणि ज्या पद्धतीनं पाडीस हरण आला, हरणाचं पाडीस ज्या पद्धतीनं हरणाच्या गळ्याला मिठी मारतो, त्याच पद्धतीनं स्वामीसुत स्वामी समर्थाच्या चरणाला मिठी मारले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं प्रेम गुरुच्या प्रती आपल्याला पाहिजे. अहो आपण काय आईवडिलासोबत प्रेम करतोच, आईवडिलावर प्रेम करतो, आपल्या मुलावर प्रेम करतो, पण आपलं खरं जगणं आपण मानव जन्मात येऊन देवावर प्रेम करा. ज्यानं आपल्याला घडवलंय त्याच्यावर सुद्धा प्रेम करा, त्याचं सुद्धा थोडं आठवण करा. ज्यानं आपल्याला हे सगळं काही दिलंय त्याला आठवण करायला काहीच हरकत, मी तर करणारच आहे. स्वामी सेवकांना वाटत असेल की बाबा तू कर बाई, मी तर करतेच, पण तुम्हाला सुद्धा आवडलं तर तुम्ही सुद्धा करा, असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी ज्या वेळेला गुरुची सेवा करायला लागले, मी निर्भय होऊन गेले. मी भजन करते, भजनामध्ये सुद्धा मी तल्लीन होऊन जाते. भलेही मला सुरात येत नसेल, भलेही मला खूप गायिका मोठी नसेल मी, परंतु माझ्या पद्धतीनं माझ्या मनाला समाधान वाटेल असं मी भजनसुद्धा करते. मी अंबाबाईचं परडी माळसुद्धा घेते, अंबाबाईचं भजन करते, स्वामी समर्थाचं भजन करते, दत्तात्रयाचं भजन करते, खंडेरायाचं भजन करते. मला कशाचीच लाज वाटत नाही देवधर्म करत असताना. म्हणून मी निर्भय झाले. आणि ज्या वेळेला देवधर्म मी करत असते त्यावेळेला मला खूप आनंद होत असतं. आनंद झाला मज भारी, साठवे ना हो अंतरी. माझ्या मनामध्ये ते आनंद साठवत नाही. बघा मला काय म्हणायचं की बाबा ज्या वेळेला आपण भजन करतो, ज्या वेळेला मी आता तुम्हाला 2 शब्द अनुभव सांगत आहे, त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, मी सुखी आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला कुठला तरी आजार आलाय किंवा आपल्याला कुठला तरी दुःख आले, आपल्या डोक्यावर देणं झाले भरपूर कर्जाचं डोंगर आहे, त्यावेळेला आपल्या तोंडावर एवढं रहस्य राहत नाही, एवढं हसू राहत नाही. मग आपण जर देवाचं नामस्मरण करताना आपल्या तोंडावर हसू आहे तर मग का नको करू, करायचं नाही विसरायचं. ज्या वेळेला आपली चांगली भाजी झाली, मस्त जीवलालो, गोडगोड गोडगोड पुरणपोळ्या खावलालो, छान लागते. आणि नुसते कारले जर खायला लागलो तर कडू लागते. आणि कडू लागत असताना तोंड वंगळ होते आणि गोड लागत असताना तोंड चांगलं होते. मग तुम्हाला गोड खायचं आहे का कडू कारल्याची भाजी खायची आहे? म्हणून आपण गोड खाण्यासाठी, आपल्याला चव गोड घेण्यासाठी, आपल्या तोंडावर हसू राहण्यासाठी नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये तल्लीन राहा, तुम्हाला कुठलाच काटा मोडणार नाही. हे एक स्वामी सेवकाचा शब्द आहे आणि प्रत्येक अनुभवामध्ये तुम्हाला सांगत असते, खरं आहे, तुम्ही अनुभवून पहा. म्हणून आनंद झाला मज भारी, साठवे ना हो अंतरी. बसवलिंग म्हणे गुरुकृपा,
गुरुची ज्या वेळेला आपल्यावर कृपा होते त्यावेळेला आपण आणि गुरुमध्ये फरकच नसतो. मी स्वामी सुताचं तुम्हाला सांगत होते, चरणावर मिठी मारल्यावर स्वामी समर्थाने त्याच्या मुखावरून हात फिरवले आणि आपल्या मांडीवर बसून घेतले आणि त्या दिवशीपासून श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायकाने एका सेवकाला, एका भक्ताला माझा तू सूत होशील, माझा तू बाळ आहेस म्हणून मांडीवर बसून घेतले. म्हणून आपले गुरु असं निवडत नाहीत की बाबा हा श्रीमंत आहे, हा गोरा गोमटा आहे, हा कपडे चांगले घातलेला आहे, असे निवडतच नाहीत. भक्त म्हणजे भक्त, त्यांचा भक्त म्हणजे एक बाळच असतो. म्हणून आपल्या आईसोबत आपल्याला राहायला कसलीच काही भीती नाही, आपल्या आईच्या सोबत आपण हट्ट करायला आपल्याला कसलीच लाज नाही, म्हणून आपल्या आईपाशी मागायला सुद्धा आपल्याला कसलीच शरम लाज नाही. म्हणून आपल्या आईकडे मागा, काय मागायचं आहे, आणि आपल्या आईपाशीच हट्ट करा. स्वामी आईपाशी हट्ट करा. बघा ओघ जान्हवीचा आलेला आहे, ओघ आलेला आहे. जेवढं तुम्हाला अमृत वेचून मधून ग्लास ग्लास घ्यायचा, हंडा हंडा घ्यायचा, काय घ्यायचं तुम्ही भरून घ्या, परंतु त्या जान्हवीच्या ओघाला तुम्ही ओळखायला शिका. ओळखा. माझ्यापाशी एवढं लय ज्ञान नाही, तरी पण मला ह्याची चव लागले. तोडिता मोडिता सोलिता पिळीता आग्नीने जाळीता चवीना सोडी, त्या पद्धतीनं मला चव लागलेली आहे. म्हणून मी हे चव सोडायला तयार नाही. म्हणून गुरुच्या चरणावर भाव ठेवा आणि गुरुच्या चरणाला घट्ट मिठी मारून राहा आणि श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायकाला विसरू नका, नामस्मरण करा.